Hello everyone. In today's video lecture we will discuss about next practical in that experiment number 23. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आधीचे एक्सपेरिमेंट जे बघितले ते युरिनशी रिलेटेड होते. आत्ताचा जो एक्सपेरिमेंट आहे तो ग्लुकोज शुगर लेवल इन युरिन सॅम्पल. इन दॅट टायटल ऑफ दिस एक्सपेरिमेंट टू एस्टिमेट क्वांटिटी ऑफ ग्लुकोज इन गिव्हन सॅम्पल ऑफ युरिन. कोणती टेस्ट यूज करायची आहे, मेथड कोणती यूज करायची त्याच्यासाठी, बाय बेनेडिक्ट क्वांटिटेटिव्ह मेथड. आपल्याला ह्या एक्सपेरिमेंटमध्ये युरिन सॅम्पलमधलं ग्लुकोजची क्वांटिटी किती आहे ते एस्टिमेट करायचं आहे. टू एस्टिमेट क्वांटिटी ऑफ ग्लुकोज इन गिव्हन सॅम्पल ऑफ युरिन बाय बेनेडिक्ट क्वांटिटेटिव्ह मेथड. आता प्रायर कन्सेप्टमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, ग्लायकोशियुरिया. तर ग्लायकोशियुरिया म्हणजे काय, इट इज ॲबनॉर्मल क्वांटिटी ऑफ ग्लुकोज एक्सक्रीटेड इन युरिन. त्याला काय म्हटलं जातं, ग्लायकोशियुरिया. ग्लायकोशियुरिया म्हणजे काय, इट इज ॲबनॉर्मल क्वांटिटी ऑफ ग्लुकोज एक्सक्रीटेड इन युरिन. देन न्यू कन्सेप्टमध्ये प्रपोजिशन 3 सांगितलेले आहेत. प्रपोजिशन फर्स्टमध्ये काय सांगितले, अमाऊंट ऑफ ग्लुकोज इन युरिन कॅन बी मेजर्ड बाय बेनेडिक्ट क्वांटिटेटिव्ह मेथड. आपल्याला फर्स्ट काय करायचं आहे, अमाऊंट ऑफ ग्लुकोज इन युरिन कॅन बी मेजर्ड बाय बेनेडिक्ट क्वांटिटेटिव्ह मेथड. सो बेनेडिक्ट क्वांटिटेटिव्ह टेस्ट, बेनेडिक्ट क्वांटिटेटिव्ह रिएजंट कंटेन्स पोटॅशियम थायोसायनेट, पोटॅशियम फेरोसायनेट, sodium citrate, sodium carbonate and copper sulfate. Glucose reduces cupric ions in the reagent to cuprous ions which react with potassium thiocyanate to form white color precipitate of cuprous thiocyanate. आता बेनेडिक्ट क्वांटिटेटिव्ह टेस्ट जी आहे त्याच्यामध्ये काय सांगितले, तर रिएजंट कोणकोणते आहेत बेनेडिक्ट क्वांटिटेटिव्ह टेस्ट करण्यासाठी. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, तर बेनेडिक्ट क्वांटिटेटिव्ह रिएजंट कंटेन्स पोटॅशियम थायोसायनेट, पोटॅशियम फेरोसायनाइड, सोडियम सिट्रेट, सोडियम कार्बोनेट अँड कॉपर सल्फेट. ग्लुकोज रिड्यूसेस क्युप्रिक आयन्स इन द रिएजंट टू क्युप्रस आयन्स which react with potassium thiocyanate to form a white color precipitate of cuprous thiocyanate. कन्सेप्ट स्ट्रक्चर काय आहे ह्या प्रॅक्टिकलचं, त्याच्यामध्ये काय सांगितले, तर क्युप्रिक आयन्स इन बेनेडिक्ट क्वांटिटेटिव्ह रिएजंट दॅट इज ब्ल्यू कलरचं आहे. क्युप्रिक आयन्स इन बेनेडिक्ट क्वांटिटेटिव्ह रिएजंट दॅट इज ब्ल्यू कलर. ड्रॉप बाय ड्रॉप ॲडिशन ऑफ युरिन. देन ग्लुकोज इन युरिन रिड्यूसेस क्युप्रिक आयन इन रिएजंट टू क्युप्रस आयन्स. ग्लुकोज इन युरिन रिड्यूसेस क्युप्रिक आयन इन रिएजंट टू cuprous ions. Cuprous ions react with potassium thiocyanate in Benedict quantitative reagent. Cuprous ions react with potassium thiocyanate in Benedict quantitative reagent. Cuprous thiocyanate is white colored precipitate. Cuprous thiocyanate is white color precipitate. देन प्रपोजिशन थर्डमध्ये काय सांगितले, बेनेडिक्ट क्वांटिटेटिव्ह टेस्ट, डिटर्मिनेशन ऑफ ग्लुकोज कॉन्सन्ट्रेशन इन युरिन इज इम्पॉर्टंट फॉर मॅनेजमेंट ऑफ डायबेटीस मेलायटस. बेनेडिक्ट क्वांटिटेटिव्ह टेस्ट ही कशासाठी यूज केली जाते, तर डिटर्मिनेशन ऑफ ग्लुकोज कॉन्सन्ट्रेशन इन युरिन इज इम्पॉर्टंट फॉर मॅनेजमेंट ऑफ डायबेटीस mellitus. Then the learning objectives or intellectual skills in this practical, in that to understand concept of Benedict quantitative method, then to calculate amount of glucose in given urine sample. To understand concept of Benedict quantitative method to calculate amount of glucose in given urine sample. Then motor skills, in that ability to observe color obtained in urine dilution test, ability to add urine sample drop by drop into boiling solution of Benedict quantitative reagent. Then apparatus, chemicals or glasswares for these practicals will used, in that conical flask, burette आणि
pipette. केमिकल्स कोणकोणते लागणार आहेत? बेनेडिक्ट क्वांटिटेटिव्ह और क्वालिटेटिव्ह रिएजंट इन दॅट. त्याच्यानंतर बेनेडिक्ट क्वांटिटेटिव्ह रिएजंट इन दॅट 100 ग्राम ऑफ अनहायड्रस सोडियम कार्बोनेट प्लस 200 ग्राम ऑफ सोडियम सिट्रेट प्लस 125 ग्राम ऑफ पोटॅशियम थायोसायनेट. ॲड डिस्टिल वॉटर टू मेक 600 ml. Heat 600 ml. Then heat to dissolve the chemicals, cool and filter if necessary. To it, add copper sulfate 18 gram and 5 ml 5% W by volume potassium ferrocyanide. Mix and make volume up to 1000 ml with distilled water. Then anhydrous sodium carbonate and urine sample. These chemicals used for this experiment number 23. एम ऑफ दिस प्रॅक्टिकल काय आहे तुमच्या प्रॅक्टिकलचं? टू एस्टिमेट क्वांटिटी ऑफ ग्लुकोज इन गिवन युरिन सॅम्पल. आता ह्याच्यामध्ये सुद्धा युरिन सॅम्पल हे तुम्हाला तुमचंच कलेक्ट करावं लागतं आणि त्याच्यावरती काय केला जातो? एक्सपेरिमेंट कंडक्ट केला जातो. आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर ग्लुकोजची क्वांटिटी तुमच्या युरिन सॅम्पलमध्ये किती आहे हे तुम्हाला काय करायचं आहे? एस्टिमेट करायचं और कॅल्क्युलेट करायचं आहे. देन ह्या तुम्हाला डायग्राममध्ये इथे दाखवलेलं आहे की तुम्हाला प्रोसिजर कशी करायची आहे ते. ओके, देन आपण स्टेप वाईज प्रोसिजर बघूया. इन दॅट टेक 5 ml ऑफ बेनेडिक्ट क्वालिटेटिव्ह रिएजंट इन ए टेस्ट ट्यूब अँड ॲड 8 drops of given urine sample. Boil the mixture and cool. Observe the color obtained. If color of solution or precipitate is green, then dilute given urine sample 1:2. That is 10 ml urine sample plus 10 ml distilled water to make the total volume of 20 ml. Then if color of solution or precipitate is yellow, then dilute given urine sample is 1:5. That is 10 ml urine sample plus 40 ml distilled water to make the total volume 50 ml. If color of solution or precipitate is brick red, then dilute given urine sample 1:10. That is 10 ml urine sample plus 90 ml distilled water to make the total volume 100 ml. Then pipette out 10 ml Benedict quantitative reagent in 100 ml conical flasks. Add 20 ml water and 5 gram anhydrous sodium carbonate. Mix well. Add few pieces of porcelain. Then heat the flask on flame such that mixture is kept boiling throughout the titration period. Then fill the burette with diluted urine. Add urine sample rapidly in the flask until or white precipitate appears. After this addition, urine sample from burette drop by drop with constant stirring till blue color of reagent disappears and white precipitate is formed. And blue color changes to greenish and yellow then white. Note the titration reading. आता काय करायचं आहे तुम्हाला? टायट्रेशनचे रीडिंग नोट डाऊन करायचे. फर्स्ट काय आहे स्टेप? टेक 5 ml ऑफ बेनेडिक्ट क्वालिटेटिव्ह रिएजंट इन अ टेस्ट ट्यूब अँड ॲड 8 drops ऑफ गिवन युरिन सॅम्पल. बॉईल द मिक्सचर अँड कूल. ऑब्झर्व द कलर obtained. Then if color of solution or precipitate is green, then dilute given urine sample 1:2. That is 10 ml urine sample plus 10 ml distilled water to make the total volume 20 ml. If color of solution or precipitate is yellow, then dilute given urine sample 1:5. That is 10 ml urine sample plus 40 ml distilled water to make the total volume 50 ml. If color of solution or precipitate is brick red, or dilute given urine sample 1:10. That is 10 ml urine sample plus 90 ml distilled water to make the total volume of 100 ml. Pipette out 10 ml of Benedict quantitative reagent in 100 ml of conical flask. Then add 20 ml water and 5 gram anhydrous sodium carbonate. Mix well. Add few pieces of porcelain. Heat the flask on flame such that mixture is kept boiling throughout titration period. Fill the
burette with diluted urine. Add urine sample rapidly in the flask until white precipitate appears. After this, add urine sample from burette drop by drop with constant stirring till blue color of reagent disappears and white precipitate is formed. Blue color changes to greenish yellow, then white. Note the titration reading. Then observation. आता तुम्हाला ऑब्झर्वेशन टेबलमध्ये सांगितले बघा. कलर ऑप्टेन इन 7.1. कलर कोणता ऑप्टेन होते इन स्टेप 7.1. देन डायल्यूशन ऑफ यूरिन सॅम्पल 10 ml यूरिन सॅम्पल प्लस डॅश ml डिस्टिल्ड वॉटर टू मेक टोटल व्हॉल्यूम. Then volume of urine sample required for 10 ml Benedict quantitative reagent is equal to x ml. It is burette reading. ऑब्झर्वेशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर कलर ऑप्टेन इन 7.1. In that yellow color is obtained. Then dilution of urine sample. In that 10 ml of urine sample plus 40 ml distilled water to make total volume 5 ml. 10 ml of urine sample plus 40 ml of distilled water to make total volume 5 ml. If volume of urine sample required for 10 ml Benedict quantitative reagent is equal to x ml. That is burette reading is 20 ml. ही तुम्हाला ही रीडिंग सांगते ती आधीच्या बॅचने परफॉर्म केलेली आहेत ती तुम्हाला सांगितलेली आहेत. देन कॅल्क्युलेशन पार्टमध्ये 10 ml of Benedict quantitative reagent is equal to 20 mg of glucose is equal to ग्राममध्ये त्याचं हे मिलीग्राममध्ये ग्राममध्ये 0.020 ग्रॅम ऑफ ग्लुकोज. Therefore, x ml of diluted urine sample contains 0.020 gram of glucose, that is dash ml diluted urine sample contains is equal to 0.020 gram of glucose. Therefore, 100 ml of diluted sample of urine contains 100 into 0.02 divided by x ml of urine in gram of glucose. Then x ml of urine that is 0.x ml that is 20 ml burette reading. Then is equal to y gram. जे काय आन्सर येईल ते y gram. So therefore 100 ml of diluted sample of urine contains 0.1 gram of glucose. Percentage of glucose in diluted urine it is y%. So therefore percentage of glucose in diluted urine it is equal to 0.1%. So percentage of glucose in given urine sample is equal to y% into dilution factor. Dilution factor काय आहे 5. Then answer येणार आहे 0.5 gram %. So dilution factor is 2 when 10 ml urine sample is diluted with 10 ml to make total volume 20 ml. Then dilution factor is 5 when 10 ml urine is diluted with 40 ml of water to make total volume 50 ml. So dilution factor is 10 when 10 ml urine is diluted with 90 ml distilled water to make total volume of 100 ml. So हे जे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे तो तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही ॲक्च्युअल परफॉर्म करता प्रॅक्टिकल त्याच वेळेला तुम्हाला तो लक्षात येणार आहे. हे फक्त जस्ट मी तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. देन ह्या प्रॅक्टिकलचा रिझल्ट काय असणार आहे क्वांटिटी ऑफ ग्लुकोज इन द गिव्हन सॅम्पल ऑफ युरिन इज 0.5 ग्राम पर 100 ml दॅट इज 0.5 ग्राम %. ॲज ग्लुकोज कंटेंट of given sample of urine is more or less than normal volume. In that more than normal value. Patient is suffering from diabetes mellitus. Then normal value of glucose excretion in urine is 2 to 10 mg glucose per 100 ml or 78.5 milligram per day. These are the results. आता तुम्हाला हे क्वेश्चन्स विचारलेले आहेत 6 क्वेश्चन्स ह्या एक्सपेरिमेंटवरती तुम्हाला विचारलेले आहेत. हे तुम्हाला रेफरन्ससाठी तुमच्या टेस्ट ट्यूब कशा दिसणार आहेत ते तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. देन ऑब्झर्वेशन टेबल तुम्हाला जर्नलमध्ये काय लिहायचं आहे ते इथे दिलेलं आहे. कोणत्या व्हॅल्यू पुट करायचे ते सांगितलेले आहेत. देन
हा रिझल्ट आहे. जसं सांगितलेलं आहे तसंच जर्नलमध्ये लिहायचं. जर्नल ज्यांच्याकडे आहे त्यांनी डायरेक्ट जर्नलमध्ये लिहायचं आहे, नोटबुकमध्ये लिहित बसायचं नाही. पण ज्यांच्याकडे जर्नल नाही त्यांनी नोटबुकमध्ये लिहायचं आहे. देन हे आहे क्वेश्चन्स तुमचे, जी काही आन्सर आहेत ती तुम्हाला इथे दिलेली आहे. तीच क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये पण विचारले जातील आणि हेच क्वेश्चन्स तुम्ही जर्नलमध्ये लिहायचे. तिथे एक क्वेश्चन नंबर टाकलेले आहेत 1, 3, 5 तेवढेच तुम्ही तिथे लिहायचं. हा झाला आपला 23 एक्सपेरिमेंट. त्याच्यामध्ये आपण काय केलं आहे, 23 एक्सपेरिमेंटमध्ये टू एस्टिमेट क्वांटिटी ऑफ ग्लुकोज इन गिवन सॅम्पल ऑफ युरिन बाय बेनेडिक्ट क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह टेस्ट मेथड. हा झाला एक्सपेरिमेंट नंबर 23. आता ह्या एक्सपेरिमेंटपासून पुढचे एक्सपेरिमेंट हे ॲज इट इज जसं तुम्हाला सांगितलेलं आहे तसंच तुम्ही लिहायचं आहे. ह्याच्यामध्ये सगळ्या कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे आणि त्याच्यामुळे हे जे रीडिंग आहेत तेच तुम्हाला लिहायचे आहेत. इथून पुढच्या एक्सपेरिमेंटसाठीचे काही रीडिंग नाही आहेत ते तुम्ही लिहू नका. जेवढं तुम्हाला दिलेलं आहे क्वेश्चन्स आन्सर्स तेवढे तुम्हाला जर्नलमध्ये लिहायचे आहेत. थँक्यू.